यांच्या साक्षीनं संपन्न होत आहे. वारकरी संप्रदायाचं आपल्या गावचं भूषण श्री हरिभक्तपरायण वाघाजी महाराज गाडगे यांची प्रवचनरूपी सेवा जगद्गुरु तुकोबारा यांच्या अभंगावरती आपण श्रवण केली. महाराजांचं गाडगे परिवाराच्या वतीने आपल्या ग्रामस्थांच्या वतीने महाराजांना मी मनापासून धन्यवाद देतो. आपल्या या भागाचे आणि या कुटुंबाचे आध्वर्य असणारे आणि माझे पितृतुल्य असणारे सावळराम भाऊ गाडगे यांच्या कुटुंबाच्या वतीनं इथं श्री भैरवनाथ मंदिराची छोटीशी स्थापना या कुटुंबाने केली आणि गेली 8 वर्षापासून दरवर्षी इथं प्रवचनाचा कार्यक्रम असेल, आलेल्या भाविकांसाठी महाप्रसादाचा कार्यक्रमाचं या ठिकाणी दरवर्षी आयोजन होतं. लक्ष्मण असेल, सावळराम असेल किंवा त्यांची पुढची पिढी असेल आणि महाराज पण आहेत, त्या सगळ्या कुटुंबियांची इच्छा आहे की इथं आपल्याला एक भव्यदिव्य असं मंदिर बांधायचं आहे. शक्यतो आपण पाहतो की भगवान शंकराचं मंदिर ज्या परिसरामध्ये असतं त्या ठिकाणी भैरवनाथ महाराजांचं त्या ठिकाणी मंदिर असतं. आपल्या गावामध्ये भगवान शंकराचं मंदिर आहे. काल भैरवनाथांचं मंदिर आपल्या गावामध्ये कुठेही नाही आणि हे योगायोग आपल्याला त्या ठिकाणी मला वाटतं की इथं आपल्या या मळ्यामध्ये हे मंदिर उभारण्याचं स्वप्न आपल्या ग्रामस्थांनी किंवा गाडगे कुटुंबियांनी पाहिलेलं आहे. आता इथं मंदिर बांधकाम करत असताना शासकीय फंड द्यायचा म्हटलं सभामंडपासाठी त्याला जागेची बक्षीसपत्राची आवश्यकता असते. ते सावळराम दादांनी आणि भागाजी महाराजांनी ते बक्षीसपत्रासाठी व्यवस्थित चांगले प्रयत्न केले. त्यांनी उगाच स्वतःचे 3-4 महिने ते त्या पाठपुराव्यामध्ये होते. त्यांनी पाठपुरावा करून आता ते जागासुद्धा ग्रामपंचायतीच्या नावावर झालेली आहे आणि आता इथं जे मंदिर आपल्याला उभं करायचं आहे त्या मंदिरासाठी सभामंडपाची आपल्याला आवश्यकता आहे. भागाजी महाराज आपल्याला एक काम करायचं आहे. आपण इथं हा कार्यक्रम झाला की 2 दिवसांनी तुम्हाला कधी सवड असेल मी एक आर्किटेक्ट बोलवतो. आर्किटेक्टला आपण बोलू. इथं आर्किटेक्टला आपली जागा दाखवून त्याच्याकडनं आपण प्लॅन तयार करून घेऊ. कारण तसे कुठलंही काम करायचं म्हटलं तर प्लॅन केल्याशिवाय ते काम काही गडबडीमध्ये आपण काम सुरू केलं आणि समजा त्याच्यात उद्या काही आपल्याला अडचण आली किंवा नवीन एखादी काही योजना आपल्याला आणायची म्हटलं त्या ठिकाणी आपल्याला आणता येते. संतोषक पण आता या ठिकाणी दुसऱ्या का होईना योग्य वेळी तुम्ही आले तसे अडचण त्या ठिकाणी येऊ शकते आपल्याला. आता आपण गावामध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराचं काम त्या ठिकाणी सुरू केलं. पहिला आपण मंदिराचा आराखडा तयार केला आहे. आपलं मंदिर कसं असणार आहे हे लोकांना दिसलं पाहिजे. तसं आपलं भैरवनाथांचं मंदिर आपल्याला कसं करायचं आहे, मंदिराची लांबी किती असणार आहे, रुंदी किती असणार आहे, कळसाची उंची किती असणार आहे, सभामंडपाची साईज आपल्याला काय ठेवायची, त्या आजूबाजूला परिसरामध्ये त्याला कंपाऊंड करावं लागेल किंवा त्याला वृक्षारोपण आतमध्ये आहे, काही ठिकाणी कॉन्क्रिटीकरण करावं लागेल, पेविंग ब्लॉक त्या ठिकाणी बसवावं लागेल. असा एक चांगला सुंदर असा परिसर त्या ठिकाणी आपल्या करायला महाराज लागेल. त्यासाठी आराखडा पहिला आपण तयार केला आणि मग आराखडा तयार केल्याच्यानंतर जसे जसे आपल्या पैसे शासनाच्या माध्यमातून मिळतील तसं त्या पद्धतीने त्या ठिकाणी आपण त्या परिसराचं डेव्हलपमेंट आपण निश्चितपणे करू शकतो. आणि हे करू शकतो म्हणजे काय अवघड आहे असं मला वाटत नाही. कारण आपण खराडीमाळ्यामध्ये केलेलं आहे, बागवाडीमध्ये मतीमाळ्यामध्ये आपण केले, खामगाव गावठाणमध्ये त्या ठिकाणी झालेलं आहे, वडेमाळमध्ये बंगला वस्तीवर झालेलं आहे. अनेक ठिकाणी हे आपण केलेलं आहे. करायला त्याला ते अवघड आहे असं मला वाटत नाही. तर तुमची जबाबदारी संपली. आता चेंडू माझ्या कोर्टामध्ये आलेला आहे. तुमच्या कोर्टातून तुम्ही चेंडू आता माझ्याकडे टाकलाय. तुम्ही काळजी करू नका. ते काम आपल्याला पुढे घेऊन जायचे. मला खात्री आहे की आपण महाराज तुम्ही आता सांगितलं प्रवचनामध्ये बऱ्याचशा गोष्टी माणूस लौकिकासाठी करत असतो. मला एक असा आवडलेला अभंग माझा म्हणजे कर्मधर्म त्यांचा झाला नारायण. म्हणजे ज्यांचं कर्म पण नारायण आहे, ज्यांचा धर्म पण नारायण आहे, पण ती जी माणसं आहेत ते पवित्रते कुळ पावन तो देश. पण कोण ते ज्याचं कर्म नारायण आहे, त्याचा धर्म पण नारायण आहे आणि त्याच भावनेतून त्या ठिकाणी आपल्याला हे सगळं काम करायचंय. मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की पुढच्या काही दिवसामध्ये जसं आपण आता आराखडा तयार करू, त्याचे प्रिंट तयार त्या ठिकाणी आपण करू, 3D आपण तयार करू. ती 3D ज्यावेळेला लोकांच्या समोर जाईल त्याला मंदिराला पण सावधान झाला ते मंदिर कधी एकट्याने बांधायचं नसतं. मंदिराला तुम्ही तुमच्या कुटुंबातून तुम्हाला किती पैसे खर्च करा तेवढे तुम्ही करू शकता. तर इथं एकट्याचा नव्हे हा खेळ. म्हणजे मंदिरासाठी अनेक लोकांची त्या ठिकाणी मदत आली पाहिजे, देणगी आली पाहिजे, त्या ठिकाणी निधी आला पाहिजे. हे त्या ठिकाणी ते कळसापर्यंत काम जात असतं. आपण त्याचा व्यवस्थित प्लॅन तयार करू. मंदिराचं भूमिपूजन कधी करायचं, सभामंडपाचं कधी करायचं, हे सगळं व्यवस्थित आराखडा तयार करून
तुमच्या मनामध्ये किंवा बागाजी महाराजांच्या मनामध्ये जे काही तुम्ही स्वप्न पाहिले ते स्वप्न निश्चितपणे आपण पूर्ण करू एवढंच प्रॉमिस या निमित्ताने मी आपल्याला देतो. आणि मला मला खात्री आहे किंवा मला माहीत आहे महाराज मी जे बोलतो ना म्हणजे आत्तापर्यंत असं कधीच झालं नाही की मी बोललो ते काम झालं नाही. मी विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराच्या पुण्या दिवशी पण भाषणामध्ये सांगितलं होतं की सभा मंडपाच्या कामासाठी शासनाच्या माध्यमातून 1 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध आपण त्या ठिकाणी करून देऊ. त्याप्रमाणे 65 लाखाचा निधी आपल्याला मिळाला आहे. आता आजच टेंडरची मुदत आजची शेवटची तारीख होती 50 लाखाची. 15 लाखाचं टेंडर यापूर्वी झालेलं आहे. आता उर्वरित पुढं अजून 35 लाख मिळणार आहेत. आहे पुढच्या टप्प्यामध्ये करायचे आपल्याला. त्यामुळं हे काम करायला आपल्याला त्या ठिकाणी अवघड आहे असं मला वाटतं. त्यांची आपण निश्चितपणे करू एवढाच विश्वास या निमित्तानं देतो. बागाजी महाराजांचा आपल्या ग्रामस्थांच्या वतीनं आपल्या सर्व समाधानदादांच्या कुटुंबियांच्या वतीनं बागाजी महाराजांना मनापासून धन्यवाद देतो. आता भाविक मंडळी इथं भरपूर आलेले आहेत. महिला भगिनी पण आमच्या आता आलेल्या आहेत. पण आता जसं इथं आता हे आले पंक्तीला बसले आणि जेवण झालं हे गेले का परत आता ही सगळे चालू राहणारे भरपूर लोक 400-500 लोकांनी जेवण केले आणि महाराज ते पण जेवण सगळ्यांनी जेवण द्यावं. आता काही घरी असतील माईकवर माझं भाषण पण काही लोक ऐकत असतील त्यांना पण माझी विनंती आहे जरी तुम्ही नाही प्रवचनाला आले नाही भाषण ऐकायला आले जेवायला महाप्रसादात तुम्ही सगळ्यांनी या एवढीच विनंती सर्व ग्रामस्थांना करून मी माझी 2 शब्द त्या ठिकाणी संपवतो. लक्ष्मण